हॅलो गुड मॉर्निंग. आणि आम्ही आलेलो आहोत गोव्याला. रेयांशने घातलेला आहे आय लव्ह गोवाचा टी शर्ट आणि आम्ही चाललोय गोवा फिरायला. आज जाणार आहोत आम्ही साऊथ गोवा फिरायला. साऊथ गोवामध्ये आम्ही बरेचसे बीचेस फिरणार आहोत आणि बरीचशी धमाल करणार आहोत. तर बघत राहा व्हिडिओ फुल. आणि रेयांशला काय बोलायचं आहे का? काय तुम्ही फुल व्हिडिओ पहा आणि सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. ओ चला मग आता आपण जातोय साऊथ गोवा फिरायला. यो ऍक्च्युली आम्ही राहिलेलो आहे कोळवा बीचच्या जवळ. एक सर्नालटिम बीच नावाचा बीच आहे. मला नाव प्रोनाऊन्स करता येत नाही आहे ॲक्च्युली. मी स्पेलिंग दाखवेन नंतर किंवा मी नंतर परत बोलेन. आणि तिथून आम्ही एक सरळ कार केलेली आहे रेंटने आणि तीच कार आम्ही इथे साऊथ गोवा फिरायला जाणार आहोत. ही साऊथ गोवाची माझी सेकंड टूर असणार आहे. आधी पण मी अरविंद आणि शैलेश बरोबर ती दूधसागरला आलो होतो तेव्हा मी साऊथ गोवा फिरलेलो आहे. रिया एकदम मस्त गोवन झालेली आहे. रिया आता आम्ही पहिल्या बीचवर आलोय. आमच्या अगोंदा बीचला आलेलो आहे. इथे अगोंदा बीच बघा छान आहे. बिलकुल गर्दी नाही. ॲक्च्युली आम्ही उशिरा पण आलेलो आहे. 11 वाजलेले आहेत. 11 वाजले त्याच्यामुळेही कदाचित गर्दी नसेल. शांत आहे. बीच आहे. आता इथे ॲक्च्युली आम्ही बोट राईड घेणार आहोत. ही बघा ही मागची बोट आहे ती तयार केली जाते आमच्यासाठी जायला. आणि मग तिथून आम्हाला हे 2 बीच दाखवणार आहेत. कदाचित 1.5 तासाची राईड असेल ही पूर्ण. 11 वाजलेले आहेत. 11:30 वाजलेत ॲक्च्युली. तर 1-2 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ. आणि रिया लाईफ जॅकेट घालतीये. त्यांना विचार कुठे जाणार आहे आपण. अगोंदा बीचवरून अशा बऱ्याचशा बोटीज निघतात. तर एका ग्रुपसाठी एक बोट दिली जाते. आता आम्ही ज्या बोटनी चाललोय त्याच्यामध्ये जवळजवळ 10 जण बसू शकतात. पण आमच्या 5 जणांसाठी ही बोट आहे. म्हणून जर तुम्ही मित्र येणार असाल तर जेवढे जास्त मित्र तेवढा तुमचा खर्च विभागला जाईल. हे बटरफ्लाय बीच आहे. बटरफ्लाय बीचला आधी अरविंद, मी आणि शैलेश आलो होतो. आम्ही तेव्हा चालत आलो होतो लांबून. आता बोटीने आलोय. आता आम्ही आलोय हनीमून बीचला. ऍक्च्युली ज्याला हनुमान बीच बोलायचे पण आता हनीमून बीच बोलतायत. रेयांश मागे मागे मागे. रेयांश मागे. रेयांशची मस्त धमाल चाललेली आहे. रिया पण तिकडे आता मस्ती करते. आता बस हा जाते बघ काय ते का तिथपर्यंत. हा ये. जवळपास अर्धा पाऊण तास खेळून झाल्यावरती आम्ही हनीमून बीचवरून परत निघालो आहे. तर आम्ही परत बीचवर आलोय. ही आहे तेजू बीच, तेजू बोट जिने आम्ही गेलो होतो. रिया रेयांशचं काही थकत नाही येत. अजून पाण्यात भिजायचंय त्यांना. रिया रेयांश पाण्यामध्ये मनसोक्त खेळले. त्याच्यानंतर तसं त्यांना पाण्याबाहेर काढून आम्ही रिटर्न निघालो. तेव्हा वाटेमध्ये काबोदरामा फोर्टच्या जवळच एक केप गोवा नावाचं रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही जेवायला गेलो. जेवण छान होतं. रिया रेयांशने एन्जॉय केलेला आहे. पास्ता, बर्गर. त्याच्यानंतर पप्पांनी पण प्रॉन्स करी एन्जॉय केलेली आहे. हे आम्ही केप गोवा काबोदरामाच्या व्ह्यू पॉईंटला आहे. इथे आधी पण आलो होतो. आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही माझ्या गोव्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. ये रेयांश, रिया इथे उभे राहा. आता संध्याकाळचे 6:15 साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही बीचवर आलेलो आहे. आज फक्त आम्ही ते बोटिंग केली आहे आणि बोटिंग करून बोटिंगमध्येच आमचे चांगले 3-4 तास गेलेले आहेत. कारण की तिथे आम्ही पाण्यात पण खेळलो आहे. तुम्ही व्हिडिओ पण बघितलेला आहे. मग त्याच्यानंतर आम्ही थकलो, आम्ही जेवलो आणि आम्ही 4:30 वाजता वगैरे घरी आलो. मग आता मस्त 2 तास आराम करून फक्त मी आणि रियाज फिरायला आलो आहे. रेयांश बोलला मी नाही चालणार आता आणि तुम्ही पाण्यात नाही खेळून देणार तर मी नाही येणार, म्हणून तो पण नाही आला. आता मस्त संध्याकाळची आम्ही
छान हवा घेतोय, खातोय, चाललोय तसंच. तर हे सरना लट्टम बीच आहे. सरना, परत मी नाव विसरलो, प्रोनाऊन्सिएशन विसरलोय. मी खाली लिहितो इथे कुठला आहे ते बीच. आता चालत चालत आम्ही बेनालुम बीचला आलोय आणि तोपर्यंत आता अंधार पण झालाय. तर आता आम्ही निघतोय घरी. वी आर एंडिंग अवर गोवा ट्रिप. बाय बाय.